नाशिकमध्ये महायुतीत नेमकं कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता असतानाच भुजबळांनी संकेत दिलेत। भुजबळांकडून जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड करायला सुरुवात झाली आहे। तर शून्य गटाचे खासदार हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू केलाय। पाहूया। उमेदवारी मलाच मिळेल आणि मग माझ्याशीच लढाई। नाशिकमध्ये उमेदवारी मलाच मिळेल आणि माझ्याशीच लढाई होईल असं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सांगतात। पण तिकीट मिळण्याचे संकेत भुजबळांनीच दिले। भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात झाली। 28 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात 6.5 कोटी भरण्यात आले। वन टाइम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरलं जात असल्याचं कळतंय। 2011 मध्ये आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाशिकच्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं। भुजबळांनाच नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। त्यासाठी जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाची तक्रार होऊ नये म्हणून कर्ज परतफेड सुरू झाली। नाशिकमध्ये स्पर्धा शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील आणि अजित पवार गटाच्या भुजबळांमध्ये। मात्र भुजबळांना दिनकर पाटलांनी कडाडून विरोध केला। भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोललेत, त्यामुळे नाशिकमधून मलाच उमेदवारी मिळावी असं दिनकर पाटलांनी म्हटलंय। तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती। परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची, त्यावेळेला अचानक माझं नाव पुढे आलं। आज आघाडीचा उमेदवार मराठा समाजाचा आहे आणि भुजबळ साहेबांनी मराठा समाजाच्या बाबत खूप विरोधात या महाराष्ट्रामध्ये वक्तव्य केलेले आहेत, बोललेले आहेत। त्याचा फटका हा आपल्याला या नाशिक लोकसभा मतदारसंघात बसेल। मी गेल्या 2 वर्षापासून मला पक्षाने सांगितल्यामुळे मी या नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारी करतोय। त्यामुळे ही जागा आपल्याला जर राखायची असेल तर मराठा समाजाचाच उमेदवार दिला पाहिजे आणि या ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण पराभूत करू शकतो। तर इकडे उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी शिंदेंचे खासदार हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली। गोडसेंनी कार्यालयात मतदार याद्यांची पडताळणी करण्यासह गेल्या 10 वर्षाच्या काळातील विकास कामांच्या पत्रकाचं वाटप करणं सुरू झालंय। अधिकृत उमेदवाऱ्या जागा कोणाला सुटते यापेक्षा ती तयारी कशी आहे, कारण निवडणुका आल्यानंतर धावपळ होणार नाही आणि पूर्वनियोजन असलं तर आपण शेवटच्या मतदारापर्यंत कशा प्रकारे जाऊ असं नियोजन या ठिकाणी करण्याचं आता काम या ठिकाणी सुरू आहे। प्रचाराची सुरुवात नसते, ही प्रचाराचं पूर्वनियोजन असतं आणि संघटनेला हे करावंच लागतं, कारण अधिकृत घोषणा ह्या होत राहतील, ह्या निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात आणि म्हणून ते नियोजन करण्याचं काम आम्ही सुरू केलं। शिंदेंच्या शिवसेनेकडून 9 जणांची उमेदवारी आतापर्यंत घोषित झाली। रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमानेंना तिकीट नाकारण्यात आलं। हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट झालाय। यवतमाळ वाशीमधून भावना गवळींचा पत्ता कट झाला। 9 जणांच्या यादीत 3घांना तिकीट मिळालेलं नाही आणि नाशिककडे नजरा लागल्या। अजित पवार गटाच्या भुजबळांना तिकीट मिळालं तर गोडसेंचाही पत्ता कट होईल। त्यासाठी गोडसेंनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावली। 10 दिवसांआधी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनही केलं। त्यावेळी शिंदेंनीही नाशिकचा आग्रह कायम ठेवल्याचा शब्द गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला। आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे, याची काय मागणी आहे। या बाबतीत आपण त्या ठिकाणी आपला आग्रह जो आहे आपला आग्रह कायम ठेवलेला आहे। नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे। आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे। नाशिकची निवडणूक 5व्या टप्प्यात आहे। त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोटिफिकेशन अद्याप निघालेलं नाही। त्यातच गोडसे आणि दिनकर पाटलांच्या स्पर्धेत भुजबळांच्या नावाची अचानक एंट्री झाल्यानं नाशिकचाही फैसला लांबलाय। नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.